पवारांची ऍक्टिव्ह होण्याची वेळ, दादांचे आमदार फुटण्याची वेळ उलथापालथीचा अंदाज देत आहे। एकटा संग्राम नाही, महासंग्राम सुरू। जगताप डोळ्यावर आले, भुजबळ फिल्डिंग लावून बसले, सूरज चव्हाण नाकावर टिच्चून पक्षात, दादांची ताकद पक्षात, आणखी एक नेता वापरतोय। माझ्या हिशोबाने घेतलं तर ठीक, नाहीतर मी कुणाच्या बापाचं ऐकत नसतो असं म्हणणारे अनेक ऍक्टिव्ह। नेमकं गडलंय का? अजित पवारांचा पक्ष म्हणजे दादागिरीचा पक्ष। अजित पवारांची दादागिरी प्रत्येक ठिकाणी दिसून येते। अजित पवार IPS अंजना कृष्णा यांच्याशी कशा बोलल्या यावरून तर त्यांचा आणखी एक ओरा समोर आला। अशा या अजित पवारांच्या पक्षामध्ये सुद्धा सगळेच दादागिरी करणारे आहेत असे आरोप आता होऊ लागले। समजून घेण्याची ही वेळ आहे की शरद पवार निवडणुका झाल्यापासून गेल्या 11 महिन्यांपासून शांत आहेत। त्या मधल्या काळामध्ये धनंजय मुंडे केस झाली, मनोज जरांगेंचं उपोषण झालं, महापुरासारखी परिस्थिती तयार झाली, अनेक राजकीय घडामोडी घडल्या। योगेश कदम, संजय शिरसाट, भरत गोगावले, माणिकराव कोकाटे यांच्यासारखे अनेक मंत्री अडचणीत होते। मात्र तरी सुद्धा शरद पवार गप्प होते। मात्र शरद पवारांची अनेक वर्षांनंतर मंत्रालयात परवा दिवशी एंट्री काय झाली तेव्हापासून पवारांच्या बाबत चर्चा सुरू झाल्या आणि चर्चा ह्याही सुरू झाल्या की पवारांची ऍक्टिव्ह होण्याची वेळ आणि दादांचे आमदार फुटण्याची वेळ एकच झाली आहे आणि त्यामुळे मोठ्या राजकीय उलथापालथ तर घडणार नाहीत ना। संग्राम जगताप यांनी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतली, मुस्लिम समाजाची लोक अंगावर घेतली, महाराष्ट्रामध्ये दंगल सदृश अशी परिस्थिती तयार झाली। या संग्राम जगतापांना थोपवण्यासाठी अजित पवारांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतात। मात्र हिंदुत्ववादी भूमिका घेतली म्हणून संग्राम जगतापांना अजित पवार डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतायत ही बातमी सुद्धा तळागाळापर्यंत पोहोचली आणि त्यामुळे काल संग्राम जगताप आणि अजित पवारांच्या भेटीमध्ये काय घडलं यापेक्षा महत्त्वाचं अजित पवार संग्राम जगतापांना खरोखर कंट्रोलमध्ये आणू शकतात का? जो अजित पवारांचा पक्ष सेक्युलर पक्ष आहे आणि त्या सेक्युलर पक्षामध्ये राहून संग्राम जगताप एखादी भूमिका घेत आहेत तर त्या परिणामांची माहिती संग्राम जगतापांना सुद्धा पुरेपूर आहे। तरीही संग्राम जगताप मैदान सोडत नाही, अर्थात संग्राम जगताप कधीच हाताबाहेर निघून गेले। पण संग्राम जगतापांच्या भूमिकेमुळे संग्राम जगताप एकटे डोळ्यावर आले। पण तुम्हाला छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यासारखे मंत्री दिसत नाहीत का? चला सुनील तटकरेंच्या विषयाकडे येऊया। याआधीच रोहित पवारांनी असा आरोप केला होता की सुनील तटकरे एक गट त्यांच्या बाजूने तयार करून रिंगणात ते कधीही फुटू शकतात। मात्र त्यावेळेस आरोपांचा भाग म्हणून आणि विरोधकांचा भाग म्हणून सोडून दिलं गेलं। मात्र ज्या सूरज चव्हाण यांना छावा संघटनेच्या अध्यक्षांना मारहाण केल्याप्रकरणी अजित पवारांनी निलंबित केलं होतं, पक्षातून काढून टाकलं होतं, 3 आठवडेही उलटत नाही ते सुनील तटकरेंनी त्याच सूरज चव्हाण यांना पक्षात घेऊन सरचिटणीस सारखं महत्वाचं पद दिलं। अजित पवारांना प्रश्न केला, सूरज चव्हाण पक्षात कसे? उत्तर मिळालं, काय नो बुवा, माहिती नाही। अर्थ समजतोय? याचाच अर्थ असा आहे की अजित पवारांच्या हातून सुनील तटकरे निघून गेलेत किंवा मग सुनील तटकरेंकडे अजित पवारांपेक्षा जास्त पॉवर आहे। दुसरं उदाहरण समोर घेऊया छगन भुजबळ यांचं। मराठा मंत्री म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जातं तर OBC नेते म्हणून छगन भुजबळांकडे पाहिलं जातं। मराठा नेते असताना सुद्धा मनोज जरांगेंच्या बाजूने अजित पवारांनी एकही स्टेटमेंट केलं नव्हतं किंवा मग त्यांच्या विरोधातही स्टेटमेंट केलं नव्हतं। मात्र छगन भुजबळ जे मंत्री आहेत त्यांनी प्रत्यक्षरित्या ऑन ग्राउंडवरती येऊन OBCंची बाजू घेतली आहे। एवढंच नाही तर सरकारला चॅलेंज केलंय। सरकारला चॅलेंज करणं म्हणजे अजित पवार, देवेंद्र फडणवीस, शिंदेंना चॅलेंज करण्यासारखं आहे। त्या भुजबळांवरती अजित पवारांची जाहीर नाराजीही दिसून आली। मात्र भुजबळांनी अजित पवारांना सांगितलं काय? माझं ऐकलं नाही, माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं नाही म्हणून मी बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतच शिवसेना सोडली होती। थोडक्यात मला तुम्हाला सोडायला कितीसा वेळ लागणार आहे? मी पक्ष आणि सत्ता या पलीकडे जाऊन OBCंच्या बाजूने लढणार असं सांगून छगन भुजबळ स्वतंत्र OBCंचं नेतृत्व तयार करू पाहत आहेत। हे कोणाला दिसतंय की नाही दिसत हे माहित नाही। आता छगन भुजबळ फक्त मनोज जरांगेंना विरोध करत नाहीये तर मी एकटाच OBCंच्या बाजूने उभा आहे असं सांगून आपलं स्वतंत्र नेतृत्व तयार करतायत। अर्थात अजित पवारांच्या पक्षामध्ये आणखी एक सुनील तटकरेंनंतरचं नेतृत्व तयार होतंय। पुढे येऊयात धनंजय मुंडे यांच्याकडे। धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घेणं इतकं सोपं नव्हतं, म्हणूनच 3-3.5 महिन्यांचा कालावधी लागला। त्याच धनंजय मुंडेंना जर त्यांच्यावरती झालेल्या आरोपांमधून सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली तर आपण त्यांना पुन्हा मंत्री करू असं म्हणून
या आधीच अजित पवारांनी धनंजय मुंडे किती महत्वाचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि धनंजय मुंडेंना शांत करण्याचाही प्रयत्न केला. मात्र पुन्हा विरोध वाढला आणि धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्री होण्याची शक्यता ही मावळती झाली. परंतु पुढचा लक्षात घेताय का? जर धनंजय मुंडेंना फार काही काळ जर मंत्रिपद मिळालंच नाही आणि मंत्रिपदापासून लांब लांब ठेवलं गेलं तर मग धनंजय मुंडेंना अजित पवारांचंही घेणं देणं नसेल. धनंजय मुंडेंसारख्या नेत्याला अनेक पक्ष रेड कार्पेट टाकून आपल्या पक्षात घेतील आणि भाजपा त्यांना मंत्रिपदही बहाल करेल. कारण भाजपाला आरोप झालेल्या नेत्यांना मंत्री करणं खूप काय अवघड राहिलेलं नाहीये आणि त्यामुळे जमतंय तोपर्यंतच धनंजय मुंडे सहन करतील. नाहीतर डीएम आपला ओरिजिनल रंग दाखवून धनंजय मुंडे नावाचं नेतृत्व अजित पवारांसमोर तयार करेल हेही विसरून जमणार नाही. आता येऊयात माणिकराव कोकाटेंकडे. माणिकराव कोकाटे काय त्यांचं स्वतंत्र नेतृत्व तयार करत नाही. मात्र तरी सुद्धा अजित पवारांनी वेळोवेळी माणिकराव कोकाटेंना तंबी देऊन सुद्धा माणिकराव कोकाटे एकामागून एक चुका करतच राहिले. यावरून हेही लक्षात येत आहे की माणिकराव कोकाटेंनाही माहिती होतं की अजित पवार आपल्या पक्षात काही वाकडं करू शकत नाही. कारण यांना सत्तेत बसवणारा आणि सत्ता उपभोगण्यासाठी आपलंही एक मत महत्वाचं ठरलंय, म्हणजे आपणही फुटीचा भाग राहिलो. या सगळ्या गोष्टींचे डॉट जर जोडले तर सध्या अजित पवारांचा पक्ष हा अस्ताव्यस्त झालेला आहे आणि आताच शरद पवार ऍक्टिव्ह झालेत. बरं, शरद पवार एकटेच ऍक्टिव्ह झालेले नाहीये. महाविकास आघाडीमध्ये कोणीतरी असा प्रवक्ता, असा नेता हवा होता की जो सरकारला त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देईल आणि तसं नेतृत्व त्यांना राज ठाकरेंच्या रूपानं मिळालंय. काल परवा 2 दिवस मंत्रालयामध्ये राज ठाकरे आणि शरद पवार दिसले. कदाचित दोघांचीही मंत्रालयामध्ये येण्याची वेळ ही अनेक वर्षांनंतरची असेल, पण दोघांनीही एंट्री मारून हे दाखवून दिलंय की येणारं राजकारण हे भाजप आणि शिंदेसाठी सोपं नसणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? आता पवारांची ऍक्टिव्ह होण्याची वेळ आणि अजित पवारांचा पक्ष अस्ताव्यस्त होण्याची वेळ शरद पवारांच्या बाजूने काही पॉझिटिव्ह वातावरण तयार करेल की जैसे तीच परिस्थिती राहील? या मुद्द्याबाबत जास्तीत जास्त व्यक्त व्हा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.